सूर्ये अधिष्ठली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. सूर्ये अधिष्ठली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची, दिवाळी करी. अर्थात ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर संपूर्ण जगाला प्रकाशाचे राज्य प्राप्त होते, तसेच वाचक श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी प्राप्त होऊ दे. नमस्कार रसिक हो, मी अपर्णा बन्नगरे. ऑडिओ बुकच्या दीपश्राव्य या दिवाळी अंकात आजच्या काव्य विभागात मी आपले मनपूर्वक स्वागत करते व आपणास दीपावलीच्या तेजोमय मंगलमय शुभेच्छा. मित्रांनो, कविता म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया कवी नासा येवतीकर यांच्या कवितेच्या एका कडव्यात या कवितेतून. आणि या कवितेचं सुंदर सादरीकरण केलं आहे वीणा रणदिवे यांनी. तर ऐकूया वीणा रणदिवे यांच्या आवाजात कविता कवितेच्या एका कडव्यात. कल्पनेतून मनात आली, कल्पनेतून मनात आली, वेदनेतून लिहिली कविता. कल्पनेतून मनात आली, वेदनेतून लिहिली कविता. अनुभव आहे मोठा गुरु, अनुभव आहे मोठा गुरु. माझी कैफियत ऐका आता, माझी कैफियत ऐका आता. ही कवितेबद्दलची जाणीव, हे कवितेबद्दलचं मत आपल्या स्वलिखित कवितेतून व्यक्त करीत आहेत धर्माबाद येथील नासा येवतीकर. त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे कवितेच्या एका कडव्यात. कविता म्हणजे मनातील भाव, कविता म्हणजे मनातील भाव, शब्दाने व्यक्त केलेला घाव. कविता म्हणजे मनातील भाव, शब्दाने व्यक्त केलेला घाव. सारं काही असते त्यात राव, सारं काही असते त्यात राव, कवितेच्या एका कडव्यात. कविता म्हणजे मनातल्या भावना, कविता म्हणजे मनातल्या भावना. शब्दाने मांडतो त्या यातना, शब्दाने मांडतो त्या यातना. वाट करून देतो अनुभवांना, वाट करून देतो अनुभवांना, कवितेच्या एका कडव्यात, कवितेच्या एका कडव्यात. कविता हे सुखदुःखाचे मिश्रण, कविता हे सुखदुःखाचे मिश्रण. प्रेम लोभ माया विरहाचं लेपण, प्रेम लोभ माया विरहाचं लेपण. कधी कधी झळकते त्यात मी पण, कधी कधी झळकते त्यात मी पण, कवितेच्या एका कडव्यात, कवितेच्या एका कडव्यात. एकांतात जेव्हा असतो बेजार, एकांतात जेव्हा असतो बेजार, कविता हेच देई मला आधार, कविता हेच देई मला आधार. जगण्याचा बळ घेतो आकार, जगण्याचा बळ घेतो आकार, कवितेच्या एका कडव्यात, कवितेच्या एका कडव्यात. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दांची शस्त्रे यत्न करू. मित्रांनो, आजच्या या स्वार्थी दुनियेत आपल्याला चांगले वाईट बरेच अनुभव येत असतात. त्या अनुभवातूनच आपण शिकत असतो आणि हेच अनुभव, आपल्या भावना आपण आपल्या शब्दातून व्यक्त करत असतो आणि हेच शब्द आपले मित्र बनतात. तर ऐकूया कवी अरविंद कुलकर्णी यांची नित्याचा माझा छंद
ही कविता, जी सादर केली आहे शिल्पा रवी यांनी. तर ऐकूया कवी अरविंद कुलकर्णी यांची नित्याचा माझा छंद शिल्पा रवी यांच्या आवाजात. नमस्कार, मी सौ शिल्पा रवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्री अरविंद कुलकर्णी यांची ही कविता. कवितेचं शीर्षक आहे नित्याचा माझा छंद. मतलबी ही दुनिया सारी, मतलबी ही दुनिया सारी, माणुसकीचा नाही गंध. मतलबी ही दुनिया सारी, माणुसकीचा नाही गंध. संपले तुमचे काम मग, संपले तुमचे काम मग, त्यांचा दरवाजा होतो बंद. संपले तुमचे काम मग, त्यांचा दरवाजा होतो बंद. स्वतःला कोंडून घेऊन, स्वतःला कोंडून घेऊन शब्दांशी खेळत बसतो. स्वतःला कोंडून घेऊन शब्दांशी खेळत बसतो. कधी रुसतो कधी हसतो, कधी रुसतो कधी हसतो, तरीही शब्दांशीच बोलत बसतो. कधी रुसतो कधी हसतो, तरीही शब्दांशीच बोलत बसतो. लखलखता खंजीर शब्दांचा, लखलखता खंजीर शब्दांचा, कधी काळीच चिरीत जातो. लखलखता खंजीर शब्दांचा, कधी काळीच चिरीत जातो. कुसुमांचा सुवास घेऊन कधी, कुसुमांचा सुवास घेऊन कधी, मंद धुंद मनी दरवळतो. कुसुमांचा सुवास घेऊन कधी, मंद धुंद मनी दरवळतो. शब्दांच्या खेळातच मी, शब्दांच्या खेळातच मी होत जातो असा बेधुंद. शब्दांच्या खेळातच मी होत जातो असा बेधुंद. लागला लळा शब्दांचा, लागला लळा शब्दांचा, झाला नित्याचा माझा छंद. लागला लळा शब्दांचा, झाला नित्याचा माझा छंद. कवी श्री अरविंद कुलकर्णी. धन्यवाद. मित्रांनो, आता ऐकूया कवयित्री इला वागदरीकर मराठे यांची कविता आठवणीतील शिल्प त्यांच्याच आवाजात. तर ऐकूया इला वागदरीकर मराठे यांनी त्यांच्या आठवणींच्या सागरातून कुठले कुठले शिल्प वेचलेत ते. नमस्कार, मी इला वागदरीकर मराठे पुण्याहून आठवणींचं शिल्प नावाची कविता सादर करणार आहे. लेखन आणि सादरीकरण इला वागदरीकर मराठे. सर्वप्रथम कवितेविषयी थोडं. दिवाळी आली आहे. प्रत्येकाच्या घरात दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. एक वेगळंच प्रसन्न वातावरण असतं जेव्हा सण असतात. पावसाळ्यात आलेला कुंदपणा दिवाळीच्या स्वच्छता मोहिमेत निघून जातो. साधाळलेल्या भिंतीही उन्हामुळे त्यांचं साधाळलेपण झटकतात. घरातला प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्याची मोहीम सुरू होते आणि काय काय किती किती लपलेलं सापडतं, जे विस्मृतीत गेलेलं असूनही हातात येताच कधी केव्हा का ते सगळं आठवू लागतं. फोटो अल्बम, जपून ठेवलेल्या नोट्स, महत्त्वाची कागदपत्र, पूर्वी लिहिलेली डायरी, मिळालेली ग्रीटिंग्स, बक्षिसं, मार्कशीट्स, खेळणी, कधीतरी वापरू म्हणून बांधून ठेवलेले अगदी नवीन दिसणारे कपडे, प्रदर्शनातून आणलेल्या वस्तू आणि काय काय निघतं या साठ्यात. प्रत्येक कपाटाचा प्रत्येक कप्पा साफ करताना सापडलेल्या वस्तू आपल्याला अनेकदा भूतकाळात नेतात, आपल्याला आठवणीत रममाण करतात. आठवणी आपलं आयुष्य समृद्ध करतात, आपल्याला शिकवतात, वर्तमानातल्या क्षणांना आठवणींच्या रूपात साठवून ठेवतात. त्या फक्त आपल्या असतात, आपलं भावविश्व असतात. आपल्याला कधी रडवतात, कधी उमेद देतात, कधी दुखावतात, कधी हास्य फुलवतात. आठवणी कधी कुठली वर येईल सांगता येत नाही. या कशा आहेत त्यावर आपला जीवन प्रवाह अवलंबून असतो. आपणच असं ठरवलं की प्रत्येक क्षण इतका समोर असून जगायचा की येणारे अगणित क्षण आपल्याला आठवणींच्या रूपात सुखद अनुभूती देतील, मनाला भविष्यात सतत प्रेरणा देतील. अशा जाणीवपूर्वक आठवणी जर घडवता आल्या तर आपला वर्तमान किती सुंदर होईल. जगताना अनेक खाचखळगे असतीलच, पण त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीही आपण बदलू शकलो तर प्रत्येक आठवण एकांतातला सुखद सहवास ठरेल. आयुष्याचा प्रवास म्हणजे आठवणींचा प्रवास आहे.
कुठल्याही भावनेचं रुजणं हे साठलेल्या आठवणी आणि वर्तमानातला दृष्टिकोन कसा आहे यावर ठरत असतं. नवीन अनुभूतींसाठी स्वतःला अनुभव संपन्न करण्यासाठी कुंपण सोडून उडण्याचं बळ मनाला द्यायलाच हवं. सुरुवातीला अवघड वाटणारी गोष्ट जर ठरवलं तर सहज होते. तोचपणा साचलेपण निर्माण करून सृजनशीलतेचा अंत करतो. मनासाठी अचूक दिशा असणे महत्त्वाचे आणि त्यासाठी चांगली निवड असणारी दृष्टी. अनुभव हे खरंच मनाचं चांगलं खत आहे आणि अनुभव संपन्न आयुष्य घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही एक साखळी आहे जिला अंत नाही. प्रत्येकाची साखळी वेगळी असते. दृष्टिकोन आणि विचारांच्या दिशेवरच ती अवलंबून असते. ती साखळीच आठवणींचं शिल्प घडवते. मनाला वेळ मिळाला की ते आठवणीत रमतेच. मनाला गुंतवून ठेवलं तरच सुटका असते. आजचा क्षण हा उद्याची आठवण बनणार असतो. वेळी अवेळी उचंबळून येणाऱ्या आठवणींनाच माझी एक कविता मी समर्पित करते. कवितेचं शीर्षक आठवणींचे शिल्प. आठवणींच्या आठवणीत मन रममाण, त्याच जणू संजीवनी आणि प्राण. अनंत अथांग अंतरंगाची व्याप्ती, रुजलेल्या स्मृतींची निरंतर शक्ती. उत्कटतेने बहरलेला प्रत्येक क्षण, आनंदाचा ठेवा जगण्याचे कारण. समुद्राकाठी जसे शंख शिंपले, आतील भरतीचेही अलंकार वेगळे. साठलेले अनुभव हव्याशा भावना, अनिर्बंध प्रवाहाच्या सुखद कल्पना. न जाणे कुठे दडलाय तळमनाचा, न सापडे उगम भावविश्वाचा. विचारांची मालिका अविरत धावते, सुंदर मोती अलगद वेचते. जपलेल्या साठ्याची अदृश्य चावी, शब्द स्पर्श राग लोभाच्या अगणित ठेवी. ही शृंखला भेदावी कशी, विचारांची दौड रोखावी कशी. गुंतवणूक करावी वेड्या मनाची, अभेद्य भिंत तोडावी अनुभव विश्वाची. जीवन प्रवासाचे अद्भुत मायाजाल, कधी उदासी कधी प्रसन्न सकाळ. वाटेवरील वळणं, कधी काटे कधी फुलं. सुगंधाची आशा नवी पालवी तरीही भक्कम मुळं. कधी हिरवळ कधी माळरान, समाधानी रूप हे तर कर्माचं योगदान. कधी आक्रसलेला गारठा तर कधी सुखद गारवा. कधी मृदगंध नि सोबत आठवणींचा गोडवा. उचललेलं प्रत्येक पाऊल भूतकाळ होते, पुढची वाट येताना भविष्य घेऊन येते. पर्याय निवडतानाही खूप पर्याय, प्रत्येक पर्यायाचा वेगळा न्याय. चुकणे तर असते शिकण्यासाठी, जे कामी येते अनुभव संपन्नतेसाठी. चांगल्या आठवणींसाठी करावं नियोजन, नकळत कळत जातं जगण्याचं प्रयोजन. वाढवत जावी सीमेची सीमारेषा, कधीतरी बदलाव्या जगण्याच्या परिभाषा. नव्या आठवणींचे घडवावे शिल्प नवे, फक्त पिंजऱ्यातून उडण्याचे बळ हवे. धन्यवाद. कधी कट्टी तर कधी बट्टी, तर कधी धम्माल मस्ती. लहान मुलांचं भावविश्व पण किती निरागस असतं. त्यांना लहान लहान गोष्टीतून पण आनंद मिळतो. तर ऐकूया कवयित्री अरुणा गर्जे यांची कविता. शीर्षक आहे शोध आनंदाचा, जी सादर केली आहे अबोली बुरांडे यांनी. तर ऐकूया शोध आनंदाचा. नमस्कार, मी अबोली बुरांडे. दीपश्राव्य या दिवाळी अंकात आपले स्वागत आहे. अरुणा गर्जे लिखित एक बालकविता शोध आनंदाचा सादर करते. यात लहान मुलं बालपणी कशी आनंदात असतात, पण जसजशी मोठी होत जातात तसे आनंदाचे क्षण कसे निसटून जातात, त्याचे वर्णन अतिशय सुंदर शब्दात कवयित्री अरुणा गर्जे यांनी मांडलं आहे. ऐकूया तर मग शोध आनंदाचा.
लहान मुलं कशी सदा आनंदी असतात. लहान मुलं कशी सदा आनंदी असतात. आनंद सापडे त्यांना त्यांच्या छोट्याशा विश्वात. म्याऊचे पिल्लू पाहून भारीच आनंद मुलांना. म्याऊचे पिल्लू पाहून भारीच आनंद मुलांना. हसती कसे आनंदाने पाहून जीव काऊंना. अंगणातील झाडांची इवली रंगीत फुलं. अंगणातील झाडांची इवली रंगीत फुलं. आनंदाने हसती कशी लहान लहान मुलं. हट्टसुद्धा कसा त्यांचा अगदीच छोटा छोटासा. हट्टसुद्धा कसा त्यांचा अगदी छोटा छोटासा. चित्रांचे पुस्तक कधी कधी खेळण्यातील ससा. पण का कुणास ठाऊक जसे जसे होती मोठे. पण का कुणास ठाऊक जसे जसे होती मोठे. दुःखच दुःख चोहीकडे आनंदाचे क्षण छोटे. होत नाहीत कधीच पुऱ्या इच्छा आणि अपेक्षा. होत नाहीत कधीच पुऱ्या इच्छा आणि अपेक्षा. पैसाच होत जातो मोठा आयुष्यात आनंदापेक्षा. शोधा म्हणजे सापडतील जीवनात आनंदाचे क्षण. शोधा म्हणजे सापडतील जीवनात आनंदाचे क्षण. सरेल कधी कळणार नाही आयुष्य असेच भरकन. सरेल कधी कळणार नाही आयुष्य असेच भरकन. धन्यवाद. आपले भेटणे हीच कोजागिरी. आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको चांदवाही नको. वैभव जोशी यांचा शेर. मित्रांनो, पुढची कविता ऐकूया. सुनंदा पाटील यांच्या आवाजात. शीर्षक आहे कोजागिरी. नमस्कार, मी सुनंदा पाटील. आज ही एक गझल आहे का. हे पौर्णिमेचे चांदणे जा घेऊनी तुमच्या घरी. आचंद्र मुक्का मास आली लाडकी कोजागरी. ओठास लाली लावण्या जागान उरली तिळभरी. लिहिले अनामिक नाव मी केव्हाच या अधरावरी. केव्हाच या अधरावरी. मी ऐकला नाही कधी स्वर बासरीचा कोवळा. मी ऐकला नाही कधी स्वर बासरीचा कोवळा. श्रीरंग गेला देऊनी वेळूवनाची पावरी. पुढला शेर आहे का. जाऊ नयेसे वाटते जाऊ नयेसे वाटते माझ्या प्रियाने परतुनी. जाऊ नयेसे वाटते माझ्या प्रियाने परतुनी. सांगून आले पावसा तू पाठवी श्रावणसरी. तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्या पुढे पंचारती. तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्या पुढे पंचारती. मी लाविली ते जाळती समयी जुनी माझ्या घरी. मी लाविली ते जाळती समयी जुनी माझ्या घरी. कित्येक युद्धे जिंकली कित्येक युद्धे जिंकली होती तिने समरांगणे. रात्री तुनी भरती घरी का आसवांच्या घागरी. संवेदना सहवेदना संवेदना सहवेदना केल्या व्यथांनी बोलक्या. संवेदना सहवेदना केल्या व्यथांनी बोलक्या. डोळ्यातुनी मग बोलली अलवार माझी शायरी. डोळ्यातुनी मग बोलली अलवार माझी शायरी. आचंद्र मुक्का मास आली लाडकी कोजागरी. आचंद्र मुक्का मास आली लाडकी कोजागरी. धन्यवाद. खोटे हसू खोटे रडे. खोटे हसू खोटे रडे खोटीच ही संभाषणे. येथे जगावे लागते येथे जगावे लागते खोट्यांसवे खोटे जिणे. मित्रांनो, ऐकूया गझलकार निशिकांत देशपांडे यांची गझल
नेमके भेटावया आले, जी सादर केली आहे समिधा गांधी यांनी. नमस्कार, मी डॉक्टर समिधा गांधी आपल्या पुढे श्री निशिकांत देशपांडे पुणे यांनी वियदगंगा या वृत्तात लिहिलेली एक गझल सादर करणार आहे. गझलेचं नाव आहे नेमके भेटावया आले. जयांना टाळले ते नेमके भेटावया आले, कवडसे का असे अंधारही झाकावया आले. जयांना टाळले ते नेमके भेटावया आले, कवडसे का असे अंधारही झाकावया आले. सुखांशी तोंड ओळख झाहली नाही तयांना का, सुखांशी तोंड ओळख झाहली नाही तयांना का, सहावे दुःख आनंदे सुखी शिकवावया आले, सहावे दुःख आनंदे सुखी शिकवावया आले. प्रजेला वाटते की राज्य आहे फॉर द पीपल, पुढारी देश माझा कोठूनी लाटावया आले. म्हणावे सडक का गुंडा कधी का सैन्य प्रमुखाला, म्हणावे सडक का गुंडा कधी का सैन्य प्रमुखाला, तयारी ठेव नेत्या लोक जर मारावया आले, तयारी ठेव नेत्या लोक जर मारावया आले. नको भडीमार सल्ल्यांचा स्वइच्छेने जगू द्याना, नको भडीमार सल्ल्यांचा स्वइच्छेने जगू द्याना. स्वतःच्या आत डोकावा मला शिकवावया आले, स्वतःच्या आत डोकावा मला शिकवावया आले. हमेशाच्याच या जखमा सखे तू भेट केलेल्या, हमेशाच्याच या जखमा सखे तू भेट केलेल्या. तुझ्या जागी कशाला दुःख हे नांदावया आले, तुझ्या जागी कशाला दुःख हे नांदावया आले. उद्याच्या नवपिढ्या म्हणतील की मीही जुना आहे, उद्याच्या नवपिढ्या म्हणतील की मीही जुना आहे. असे हा खेळ खो खोचा नवे खो द्यावया आले. चला क्षितिजा पुढे जाऊत म्हणता ती म्हणाली की कुठे आकाश धरतीला सख्या टेकावया आले, कुठे आकाश धरतीला सख्या टेकावया आले. मनी निशिकांतच्या दुर्दम्य आशा उंच उडण्याची, मनी निशिकांतच्या दुर्दम्य आशा उंच उडण्याची. अभागी वास्तवाचे भान पण रोखायला आले, अभागी वास्तवाचे भान पण रोखायला आले. धन्यवाद. प्रेम सांगावयास माझे तू मला अधिकार दे रे, प्रेम सांगावयास माझे तू मला अधिकार दे रे. तू सुगंधी सोबतीचा दे मला आधार दे रे. मी सतारी सारखी तू छेडिल्या नाहीस तारा, मी सतारी सारखी तू छेडिल्या नाहीस तारा. दे गडे आता तरी तू तो तुझा झणकार दे रे, दे गडे आता तरी तू तो तुझा झणकार दे रे. मित्रांनो, पुढची कविता ऐकूया. कवयित्री स्नेहल कुलकर्णी यांची. शीर्षक आहे धुनी, जी सादर केली आहे शिल्पा रवी यांनी. नमस्कार, मी सौ शिल्पा रवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांची ही कविता. ही कविता अतिशय सुंदर आहे आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ही कविता नक्कीच आवडेल. कवितेचं शीर्षक आहे धुनी. तुझा चंद्र पाहून नवकोर माझी, तुझा चंद्र पाहून नवकोर माझी, निळ्या अंबराची छबी मागते. तुझा चंद्र पाहून नवकोर माझी, निळ्या अंबराची छबी मागते. नको स्वप्न दाऊस कोजागिरीचे, नको स्वप्न दाऊस कोजागिरीचे, मला चांदण्यांची तृषा लागते. नको स्वप्न दाऊस कोजागिरीचे, मला चांदण्यांची तृषा लागते. कसे विश्व पाहू बहरल्या ऋतूंचे, कसे विश्व पाहू बहरल्या ऋतूंचे, तुझ्या वीण जाणीव पाणावते.
कसे विश्व पाहू बहरल्या ऋतूंचे, तुझ्या वीण जाणीव पाणावते. किती झाकले आस वान्नी तरीही, किती झाकले आस वान्नी तरीही, तुझे बिंब डोळ्यात डोकावते. किती झाकले आस वान्नी तरीही, तुझे बिंब डोळ्यात डोकावते. पुन्हा आखते मार्ग मी एकटीचा, पुन्हा आखते मार्ग मी एकटीचा, पुन्हा ठेच लागून मग थांबते. पुन्हा आखते मार्ग मी एकटीचा, पुन्हा ठेच लागून मग थांबते. जिथे वाट नेईल तेथे नव्याने, जिथे वाट नेईल तेथे नव्याने, तुझ्या पावलांची जुडी भेटते. जिथे वाट नेईल तेथे नव्याने, तुझ्या पावलांची जुडी भेटते. नजर बंद कर भाबड्या जाणीवांची, नजर बंद कर भाबड्या जाणीवांची, खरोखर तुला जी प्रभू मानते. नजर बंद कर भाबड्या जाणीवांची, खरोखर तुला जी प्रभू मानते. तिला फक्त आभास दे पौर्णिमेचा, तिला फक्त आभास दे पौर्णिमेचा, जिथे चांदण्यांची धुनी पेटते. तिला फक्त आभास दे पौर्णिमेचा, जिथे चांदण्यांची धुनी पेटते. जिथे चांदण्यांची धुनी पेटते. कविता लिहिली आहे डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी. धन्यवाद. मित्रांनो, आता ऐकूया कवयित्री प्रज्ञा कुलकर्णी यांची एक भक्तिरसातील कविता. शीर्षक आहे कुमकुम ब्रह्मांड लहरी, जी सादर केली आहे रत्ना हिले यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात. तर ऐकूया कविता कुमकुम ब्रह्मांड लहरी. नमस्कार मित्रांनो, मी रत्ना हिले सादर करत आहे एक वेगळी छानशी कविता, जी आहे देवीच्या कुंकुमार्चन या विधीबाबत. ही कविता लिहिलेली आहे सौ प्रज्ञा कुलकर्णी यांनी. मित्रांनो, कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते, म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते आणि ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते असं मानलं जातं. कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचं दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरींचं प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिलं आहे. तर याच विधीची ही सुंदर कविता. कवितेचं शीर्षक आहे कुंकुम ब्रह्मांड लहरी. याग याग करू याग कुंकुमार्चन देवीला, कुंडलिनी जागृतीने मागू सौभाग्य शक्तीला. चौरंगी मांडून देवीचा टाक स्थापू ताम्हणात, श्रीसूक्त म्हणून या चित्त वेधू पूजनात. चिमुटभर अलवार वाहू मनोभावे कुंकू, दिसे कृष्ण करातील उभ्या आकृतीचा शंखू. सूक्ष्मातून भारलेल्या ब्रह्मांडातील लहरी, कुंकवाच्या सुवासाने सगुण तत्व येती भुवरी. सत्प्रभावी अनुभूतीने आकृष्टले देवी तत्व, भाळी प्रज्ञाच्या व्यापून स्थिरावले ज्ञान सत्व. आवर्तने झाल्यावर कुयरीत कुंकू भरू, रोज कपाळी लावून कुलस्वामिनीला सरू. रोज कपाळी लावून कुलस्वामिनीला स्मरू.
मित्रांनो, गोड गोड फराळासोबत जर मिसळपावचा स्वाद मिळाला तर काय मज्जा येईल ना. तर ऐकूया अशीच एक झणझणीत कविता. हो, कारण शीर्षकच आहे मिसळ पाव. आणि कवी आहेत प्रशांत शेलटकर आणि सादर केली आहे सौ शीतल खरे जोशी यांनी. तर ऐकूया कविता मिसळ पाव. नमस्कार. आपण खूप वेगवेगळ्या विषयाबद्दल कविता, विविध रचना ऐकतो आणि ऐकल्याही आहेत. पण मिसळ पाव, हो मिसळ पाव, याबद्दल कधी एखादी रचना ऐकली आहे का? नाही ना? चला तर मग कवी प्रशांत शेलटकर यांनी लिहिलेली एक धमाल कविता ऐकूया. कवितेचं नाव आहे मिसळ पाव. सादर करती सौ शीतल खरे जोशी. बशीतल्या पावाला मिसळ म्हणाली लाजून, बशीतल्या पावाला मिसळ म्हणाली लाजून, असा दूर का उभा तू, मी तुझ्यासाठी बसले आहे ना सजून. असा दूर का उभा तू, मी तुझ्यासाठी बसले आहे ना सजून. पाव म्हणाला दुःखी होऊन, तू तर तिखट जाळ. पाव म्हणाला दुःखी होऊन, तू तर तिखट जाळ, सांग कशी जुळायची तुझी आणि माझी नाळ. मी असा पांढरा फटक, तू किती छान सजली. मी असा पांढरा फटक, तू किती छान सजली, गालावरती ग तुझ्या टोमॅटोची लाली आली. गालावरती ग तुझ्या टोमॅटोची लाली आली. कोथिंबिरीचा हिरवा शालू नवरी छान लाजली. कोथिंबिरीचा हिरवा शालू नवरी छान लाजली, दंडात रुतली ग तुझ्या लाल कांद्याची लाल चोळी. दंडात रुतली ग तुझ्या लाल कांद्याची लाल चोळी. मिसळ म्हणे पाव राजा असं काही नसतं. मिसळ म्हणे पाव राजा असं काही नसतं. एकदा प्रेम झालं की ते कोणावरही बसतं. एकदा प्रेम झालं की ते कोणावरही बसतं. तू किती साधा आणि तू किती सिंपल. तू किती साधा आणि तू किती सिंपल, तूच माझा ऋषी आणि मी तुझी डिंपल. पाव म्हणाला मिसळीला, आता एकच आपला गाव. पाव म्हणाला मिसळीला, आता एकच आपला गाव. तुला मला एकच नाव, मिसळ पाव, फक्त मिसळ पाव. पाव म्हणाला मिसळीला, आता एकच आपला गाव. तुला मला एकच नाव, मिसळ पाव, फक्त मिसळ पाव. अरुण देशपांडे यांची बालकविता ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे माझे आबा आजी, जी सादर केली आहे रवींद्र कानेटकर यांनी. तर ऐकूया कविता माझे आबा आजी. बालमित्रांनो, तुमच्यासाठी एक छान बालकविता आम्ही घेऊन आलो आहे. कविता केली आहे श्रीयुत अरुण व्ही देशपांडे पुणे यांनी आणि कवितेचं वाचन करतायत रवींद्र कानिटकर. चला तर ऐकूया बालकविता. बालकवितेचं नाव आहे माझे आबा आजी. बालकवितेचं नाव आहे माझे आबा आजी. माझे आबा आजी रोज बागेत येतात. माझे आबा आजी रोज बागेत येतात. दोघे माझ्या मित्रांशी छान गप्पा करतात. दोघे माझ्या मित्रांशी छान गप्पा करतात. गमती जमतीच्या गोष्टी सांगून खूप हसवतात. गमती जमतीच्या गोष्टी सांगून खूप हसवतात. मुलांशी खेळता खेळता आजी आबा रमतात. मुलांशी खेळता खेळता आजी आबा रमतात. दीदीताई धावत येतात. आजीला छान फुलं देतात. दीदीताई धावत येतात. आजीला छान फुलं देतात. फेर धरून मुलं बसतात. आबा भेळ पार्टी देतात. फेर धरून मुलं बसतात.
आबा भेळ पार्टी देतात. बागेत मुले खुश होतात. खूप आजी आबा येतात. बागेत मुले खुश होतात. खूप आजी आबा येतात. मित्रांनो, आपण एक करू. मित्रांनो, आपण एक करू. आपल्या आजी आबांची रोज खूप खूप सेवा करू. आपल्या आजी आबांची रोज खूप खूप सेवा करू. मित्रांनो, आता ऐकूया अबोली बुरांडे यांच्या आवाजात कवी निशिकांत देशपांडे यांची कविता. शीर्षक आहे नुसती वणवण. नमस्कार, मी अबोली बुरांडे. दीपश्राव्य या दिवाळी अंकात आपले स्वागत आहे. कवी निशिकांत देशपांडे यांची नुसती वणवण ही कविता सादर करते. जन्मापासून माणसाची जगण्याची असलेली धडपण आणि त्यासाठी करावी लागणारी खटपट याचे वर्णन अतिशय सुंदर शब्दात कवी निशिकांत देशपांडे यांनी मांडले. ऐकूया तर मग. नुसती वणवण. जन्मापासून भटकंती अन नुसती वणवण, जीवन जगण्याला का असते कुठले कारण? जन्मापासून भटकंती अन नुसती वणवण, जीवन जगण्याला का असते कुठले कारण? शांत जीवनी वलय कशाला आठवणींचे, तलावात का समिंदराचे उधाणले पण? शांत जीवनी वलय कशाला आठवणींचे, तलावात का समिंदराचे उधाणले पण? घाबरशी का तुला द्यावया पूर्ण सुरक्षा, तुझ्याकडे मी मला ठेवले आहे तारण. घाबरशी का तुला द्यावया पूर्ण सुरक्षा, तुझ्याकडे मी मला ठेवले आहे तारण. खऱ्या चेहऱ्याने ये सखये मिरवू आपण, नको मुलामा नको सभ्यता नको आवरण. खऱ्या चेहऱ्याने ये सखये मिरवू आपण, नको मुलामा नको सभ्यता नको आवरण. अर्ध्या जागांसाठी खटपट आणिक स्पर्धा, उरल्या अर्ध्या नोकऱ्यास आहे आरक्षण. अर्ध्या जागांसाठी खटपट आणिक स्पर्धा, उरल्या अर्ध्या नोकऱ्यास आहे आरक्षण. वठल्या झाडावरचे पक्षी उडून गेले, वाट पाहतो आता व्हावयाची तो सरपण. वठल्या झाडावरचे पक्षी उडून गेले, वाट पाहतो आता व्हावयाची तो सरपण. टाळा या नैराश्य असावे ध्येय वाजवी, मृगजळ पिण्या कशास फिरता उन्हात रणरण. टाळा या नैराश्य असावे ध्येय वाजवी, मृगजळ पिण्या कशास फिरता उन्हात रणरण. यत्न करावा पांग फेडण्याचा पोरांनी, देवन फेडू शकला आपुल्या आईचे ऋण. यत्न करावा पांग फेडण्याचा पोरांनी, देवन फेडू शकला आपुल्या आईचे ऋण. यशशिखरांवर गर्व नको निशिकांत करू तू, खरी परीक्षा पुढेच आहे येता उतरण. यशशिखरांवर गर्व नको निशिकांत करू तू, खरी परीक्षा पुढेच आहे येता उतरण. धन्यवाद. मनाचे सोहळे किती, मनाचे सोहळे किती, ऋतूही कोवळे किती. मनाचे सोहळे किती, ऋतूही कोवळे किती. तळगाठता मनाचा, कस्तुरती पोवळे किती. तळगाठता मनाचा, कस्तुरती पोवळे किती. कवयित्री सुधा पालवे उर्फ भावसुधा यांची आभाळाचं खळं ही कविता ऐकूया दीपाली कात्रे यांच्या गोड आवाजात. तर ऐकूया सुधा पालवे यांची कविता आभाळाचं खळं. आभाळाचं खळं. कवयित्री सुधा पालवे. आभाळाच्या खळ्यावानी माझ्या मनाची बांधणी, आभाळाच्या खळ्यावानी माझ्या मनाची बांधणी.
जगलेल्या जाणीवांचा सडा पडतो अंगणी. जगलेल्या जाणीवांचा सडा पडतो अंगणी. निवळता ऐन्यवानी निवळता ऐन्यवानी देई सुखाची आंधणी. चमकते चकाकते चमकते चकाकते लाख लाख ग चांदणी. आभाळाच्या खळ्यावानी एका एका नक्षत्राची एक एक बतावणी. एका एका नक्षत्राची एक एक बतावणी. एका एका घटकेच्या किती किती आठवणी. आभाळाच्या खळ्यावानी माझ्या मनाची बांधणी. कोरियली आठवानी कोरियली आठवानी नक्षी तारांची देखणी. आसू हासूची आसू हासूची गुंफण राग प्रेमाची नोंदणी. भारावल्या नयनानी भरे खळ्याची छावणी. टपकता आसू दोन टपकता आसू दोन गढूळला नभ पाणी. गढूळलं नभ पाणी. आभाळाच्या खळ्यावानी माझ्या मनाची बांधणी. गढूळल्या त्या थेंबानी गढूळल्या त्या थेंबानी शेला गेला ग भिजूनी. फिरी नितळ आभाळ फिरी नितळ आभाळ झाकी सलग थिजूनी. थिजलेल्या सलांवरी थिजलेल्या सलांवरी चांदण्याची ग झाकणी. मनमोहक रूपड मनमोहक रूपड मनमोहक रूपड खळ खुल चांदवानी. मनमोहक रूपड खुळ खुल चांदवानी. आभाळाच्या खळ्यावानी माझ्या मनाची बांधणी. जगलेल्या जाणीवांचा सडा पडतो अंगणी. सडा पडतो अंगणी. तुझ्या स्मृतीचे विमल चांदणे तसेच होते तसेच आहे. तुझ्या स्मृतीचे विमल चांदणे तसेच होते तसेच आहे. नभात माझ्या तुझे उमलणे तसेच होते तसेच आहे. दुखावलेल्या उदास रात्री पुन्हा कुणी छेडतो विराणी. दुखावलेल्या उदास रात्री पुन्हा कुणी छेडतो विराणी. अबोल हळवे मेघ बरसणे अबोल हळवे मेघ बरसणे तसेच होते तसेच आहे. मित्रांनो, आता ऐकूया कवी संदीप कांबळे यांची कविता आघात, जी सादर केली आहे दीपाली कात्रे यांनी. तर ऐकूया कविता आघात. आघात. कवी संदीप गणपती कांबळे. आठवण नित्य तुझी आठवण विसरू कशी तुला मी. जगते तुझ्या विना रे सांगू कशी तुला मी. माझ्या प्रीत फुला रे घात तुझा रे झाला.
माझ्या मनावरी रे सखया आघात झाला, सहवास आपला रे सखया दोन घडीचा नियतीने रचला डाव, माझ्या सवेरडीचा आठवण नित्य तुझी रे फोडू किती मी टाहो का ऐकू तुला जाणार आहे, ऐकून साद माझी का परतून तू येणार आहे, श्वासासवे प्रिया रे तुझला आठवत राहते, मूर्ती तुझीच राया डोळ्यात साठवत राहते, आठवण नित्य तुझी रे तुझ्या विना प्रिया रे माझी कहाणी अधुरी, तुझीच आठवण झाली, आता जगण्याची शिदोरी आठवण नित्य तुझी, विसरू कशी तुला मी. रसिक हो, आजच्या काव्यभागाचा आम्ही इथेच समारोप करत आहोत. पुन्हा नव्याने नव्या स्वरूपात लवकरच भेटूया. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार मोलाच्या आहेत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. ऑडिओबुकचे ॲडमिन श्री गणेश भंडारी सर यांचे मनपूर्वक आभार की ज्यांच्यामुळे आम्हाला या ऑडिओबुकच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता येत आहे. परत एकदा ऑडिओबुक समूहातर्फे आपणास दिवाळीच्या खूप खूप समृद्धमयी तेजोमयी शुभेच्छा. धन्यवाद.